अहमदनगर दक्षिण मतदारसंघामध्ये निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यामध्ये आलाय। उमेदवार हे मतदारसंघाच्या प्रत्येक तालुक्यामध्ये गावागावामध्ये जाऊन सध्या प्रचार करतात। 13 मे रोजी पार पडणाऱ्या या निवडणुकीमध्ये प्रचाराच्या दरम्यान नागरिकांचा नेमका कसा प्रतिसाद मिळतोय, शेतकऱ्यांसह इतर काही प्रश्नांकडे तुम्ही नेमकं कसं बघता, यावेळेचा तुमचा अजेंडा नेमका काय असणार आहे, यावरती महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी उमर सय्यद यांनी। आता शेवटचे 10 दिवस उरलेत, निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलाय, नागरिकांचा कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय? आता शेवटचे 10 दिवस जरी आले असतील तर माझा प्रचार हा 5 वर्षापासून चालू आहे आणि ज्या पद्धतीचा प्रतिसाद नागरिकांकडून आहे तुम्हाला दिसेल। 13 मेला आता जास्तीत जास्त मतदान एक घडून आणणं या उन्हामध्ये, यासाठी आमचा प्रयत्न राहील आणि जास्तीत जास्त मताधिक्य कसं वाढेल यासाठी आमचे कार्यकर्ते सज्ज आहेत आणि 4 जूनला अहिल्यानगरचा खासदार भारतीय जनता पार्टीचा झाल्याशिवाय राहणार नाही। मागच्या वेळेस नगर शहरामध्ये पण भरपूर असे समस्या होत्या जे नागरिकांना ते भेडसावत होत्या। यावेळी मात्र शेतकऱ्यांच्या कांद्याचा प्रश्न असेल, दुधाला भाव असेल आणि अनेक प्रश्न पण देखील उपस्थित होत आहेत, त्याकडे कसं बघता? हे फक्त भाषणापुरतं मर्यादित प्रश्न आहेत। कांदा उत्पादक शेतकरी त्या ठिकाणी निर्यात बंदी केंद्र सरकारने उठवली। 1 लाख मेट्रिक टनचा कांदा निर्यात झाला, आता भाव जवळपास 15 रुपये शेतावर झालेला आहे। हळूहळू भाव वाढणार। आता जर हा निर्यात बंदीचा उठण्याचा निर्णय झाल्यावर भाव वाढतो। एप्रिल महिन्यामध्ये इतिहास सांगतो की एवढा भाव कधी नव्हता। अशा अनेक गोष्टी आहेत। दुधाच्या संदर्भात अनुदान पूर्ण आलेले 75 कोटी रुपये अनुदान अहिल्यानगरच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळाले। काही लोक राहिलेत, त्यांना अनुदानाच्या पुढच्या 1 आठवड्यामध्ये येईल। तर हा एक फेज वाईज मॅनरमध्ये सगळं येतंय। भाषणं करणाऱ्यांना दुसरा कुठलाही मुद्दा नाही। हे स्वतः पावले 5 वर्ष सत्ताधारी आमदार राहिलेले लोक आहेत। यांनी सत्तेमध्ये असताना काय शेतकऱ्यांसाठी केलं हे बोलून सोडून आज सरकार विरोधात बोलायला लागलेत। लोक सगळे हुशार आहेत, लोकांना सगळं माहिती आहे, लोक योग्य तो निकाल देतील। राजकारण म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे हे असे अनेक विश्लेषक देखील म्हणतात, अनेक राजकारणी म्हणतात। मात्र कुठेतरी अहमदनगर अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये धनशक्ती विरोधात जनशक्तीची ही निवडणूक आहे असा आरोप होतोय, याकडे कसं बघता? आता याच्यामध्ये धनशक्ती कोण आहे हे ठरवलं पाहिजे। पहिलं धनशक्तीवाले तर पैसे वाटताना पकडले गेले, त्यामुळे खरं धनशक्ती कोण हेच मला कळत नाही। त्यामुळे हे सगळं फक्त एक सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी गरिबीचं चित्र जे निर्माण केलं तर ते काल परवा उघड झालंय की कोणी इथं गरीब नाही। हे जे काही अमाप संपत्ती या ठिकाणी साठवली गेली वेगळ्या वेगळ्या कृत्यांनी, ते आता बाहेर पडायला लागली आणि आता प्रशासन त्याची दखल घेईल। शेवटचा प्रश्न, या निवडणुकीमध्ये काय अजेंडा असणार आहे? पुढच्या 5 वर्षामध्ये रोजगार देणं, आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सर्वसामान्यांसाठीच्या योजना या गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवतं, प्रामाणिकतेने पोहोचवणं आणि जे काही प्रकल्प आम्ही आता शेवटच्या टप्प्यात मंजूर केले ते प्रकल्प पूर्वत्वाकडे घेऊनच 2029ला मतं मागायला जायचे असा संकल्प आम्ही केला। अहमदनगरहून उमेर सय्यद, पुढारी न्यूज, अहमदनगर।